हा मुद्दा पंचायती समोर ठेवूया. ठीक आहे. त्या लोकांच्या बाजूने बोलणारा त्यांचा एक प्रतिनिधी असेल. त्यांना स्वतःलाच निवडू दे की त्यांच्या बाजूने कोण बोलणार आहे. अजून कोण बोलणार महाराज? तोच आगाऊ भीमराव. हाच तर खेळ खेळायचा आहे. कुठल्या ना कुठल्या प्रकारे जर त्यांचा प्रतिनिधी बनून भीमरावाच्या जागी दुसराच कुणीतरी आला आणि त्यांचा नेता बनला तर मग भीमराव झाला बाजूला. बरोबर आहे महाराज. याला म्हणतात बुद्धी. बाळाने एक चूक केली, तुमच्या बनत असलेल्या मूर्तीची चोरी करायची. आता याच गोष्टीचा फायदा उचलून त्याचा कायापालट आता आम्ही करू. आता जा आणि त्यांना विचारा त्यांच्या बाजूने कोण बोलणार आहे. बाकी गोपाळ त्या गोष्टीला सांभाळून घेईल. होय महाराज. होय महाराज. आणि त्याच सोबत आपल्या जातीच्या लोकांनाही जाऊन ही गोष्ट सांगा की आमची बनवलेली मूर्ती चोरीला गेलेली आणि याचमुळे त्या लोकांची नियत समोर येते. अर्थात त्यांचं म्हणणं हेच आहे की आमची मूर्ती कधीच बनू नये. त्यामुळे त्या लोकांच्या इच्छेच्या विरोधात आपण सर्वांनी एकजूट दाखवू आणि दान देऊ. जेवढं जास्त दान देऊ तितकेच जास्त पैसे जमा होतील आणि यामुळे आमच्या मनात जशी होती त्याही पेक्षा सुंदर मूर्ती आणि मंदिर बनवू शकू. वा महाराज वा. काय अद्भुत बोललात तुम्ही. परिस्थितीचा उत्तम उपयोग करणं कोणी तुमच्याकडनं शिकावं. बस आता आम्ही जाऊन लोकांशी सगळं बोलतो. आज्ञा असावी महाराज. पण बाळा आणि त्याच्या जातीच्या लोकांच्या वागण्यावर आपल्या जातीच्या लोकांच्या मनात हिंसक भावना तयार करायची नाही. खरं तर हिम्मत तयार करायची आहे की आपण सर्व एकत्र येऊन आधीपेक्षाही उत्तम, आधीपेक्षाही सुंदर मंदिर बनवूया. जशी आज्ञा महाराज. समजलं महाराज. सर्वज्ञ महाराजांचा विजय असो. सर्वज्ञ महाराजांचा विजय असो. सर्वज्ञ महाराजांचा विजय असो. बाळाला मित्र बनवणं एक छोटा उद्देश होतं, पण मोठा उद्देश काहीतरी वेगळंच होतं. म्हणजे? गोपाळ, गोपाळ, हे बघ, मी दूध तांदूळानं गुळ घेऊन आलोय. मी खीर बनवतो. आपल्या नव्या मैत्रीच्या नावानं मिळून खाऊ. अरे पण ह्याची काय गरज आहे? हो, आणि बाळदादा, तुम्हाला असे पैसे खर्च नाही केले पाहिजेत. तुमच्या घरात आधीच पैशांची खूप कमी आहे. गोपाळ, यासाठी गरज होती की माझा कोणी बी मित्र नव्हता, आणि जर तू आता माझा मित्र बनलाच आहेस तर या मैत्रीचा आनंद साजरा करायलाच पाहिजे. आणि राहिला प्रश्न पैक्याचा, तर हे पैक माझं आहेत आणि पैक्याची तंगी तर आयुष्यभर राहील. मी खीर बनवते. आता ह्याच्या हाताने बनलेली खीर खायची का आपण? अहो बाळादादा, राहू दे, मी करतो ना. अरे नाही, मी नाही नाही, मी करतो. मी चढवतो. अरे मी ठेवतो बोल ना. मी अरे थांब करतो रे. ना. अहो नाही. अरे माफ कर बाळादादा, चुकून दूध सांडलं. ठीक आहे, राहू दे. मी दुसरं दूध घेऊन येतो. अहो बाळादादा,
आता मी दूध घेऊन येणार आणि मी खीर खायला घालणार. ठीक आहे. मला तर वाटलं होतं की अस्पृश्य लोकांच्या हाताची खीर खावी लागते की काय. अशी कशी खाल्ली असती? प्रत्येक परिस्थितीत आपल्या धर्माचं रक्षण करणेच मानवाचं सर्वात पहिलं कर्तव्य असतं. गोपाळ, गोपाळ, काय झालं? महाराजच्या चोरलेल्या मूर्तीसाठी पंचायत बसणार आहे. उद्या सकाळच्याला तिथंच निर्णय होणार आहे. मग पंचायतीला कोण घाबरतं? इथे आम्ही सर्व येऊ आणि बाळदादा आणि बाकीच्यांचा पक्ष मांडू. जर आम्ही चुकीचं केलंच नसेल तर मग भीती कशाला? आम्हाला काही वाद आणि हिंसा नकोय. यासाठी यावेळेस तुमच्या सगळ्यांकडनं कोणी एक प्रतिनिधी उद्या पंचायत मध्ये आपलं म्हणणं मांडेल आणि आमच्यामधनंही कोणी एक प्रतिनिधी पंचायत मध्ये आपलं म्हणणं मांडेल. नेहमी सारखी काव नकोय आम्हाला. समजलं? हा तर ठीक आहे. आम्ही आमच्याकडचा प्रतिनिधी निवडू, तुम्ही पण निवडून घ्या. उद्या सकाळी पंचायत मध्ये भेटूया. आणि बाळा, तू याआधी देखील चोर म्हणून सिद्ध झालायस, पण यावेळी जर चोर म्हणून सिद्ध झाला तर आम्ही सोडणार नाही तुला. वय वय, आता जायत ना. चला शेठजी. बाळदादा, तू काळजी नको करूस, मी आहे ना तुझ्यासोबत. पण बाळदादा, मूर्ती चोरी करणं चुकीचं आहे. तुझं चूक बरोबरचं ज्ञान नकोय मला. मूर्ती बनवू नये म्हणून जे बरोबर वाटलं त्या मी केलं. पुढे बी तेच करेन. मूर्ती एक मानसिकता बनवते, तो एक फक्त दगड नसतो. मूर्ती चोरी केल्यानं ते बनवणं थांबणार नाही दादा. पण मूर्ती चोरल्यामुळे मूर्ती निर्मितीमध्ये अडचण तर निर्माण होईलच ना. आणि अशा कित्येक अडचणी एकत्र येतील तेव्हा काय माहित आपण ज्याला थांबवत आहोत तो थांबून जाईल. माझ्याकडनं एक चूक झाली भीम. मी चोर बनलो. चोर 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 चोर, ए थांब चोरा, अरे थांब. बाळा, तू सतत संकट तयार करतोस. भलेही तुझे विचार चांगली असतील, पण तुझी पद्धत चुकीची आहे आणि आपल्या पद्धतीनं समध्यासनी अडचणीत टाकतोस. मी चुकीचा आहे, माझी पद्धत चुकीची आहे आणि मार्ग बी माझाच चुकीचा असतो. का? कारण ते मार्ग भीमरावने नाही दाखवले म्हणून. बाळा, ह्याच्यात भीम कुठून आला? भाऊजी बोलतोय बरोबर बोलतोय. आणि आम्ही इथे समजे चर्चा करतोय ना, विचार करतोय की उद्या काय होईल. तर मग नका करू मंथन. कोण बोललं मंथन कराया? उद्या जाऊन मी सांगेन की मूर्ती मॅच चोरली होती. जी शिक्षा देतील त्या मी भोगेन. मला वाटतं की वैयक्तिक आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा गरजेचं आहे की उद्या पंचायत आहे तर योजना बनवली पाहिजे. हेच उत्तम होईल. वाय तर मग ठीक आहे. आजवर आमच्या या बोलण्याला पंचायतीत भीमरावच मांडत होता. उद्या बी आपली बाजू योच मांडल. वय वय, भीमरावच बाजू मांडल आपली. बाळदादाला बी तुमच्या संगण्या. चोरी करण्यात याचा बी हात होता. हा, याने खरेची बाजू घेतली आणि कायद्याला मदत बी केली. आणि तुमच्या हिशोबानं यावर जी बी शिक्षा
किंवा माफी आहे ती द्या. बरोबर आहे. मग माझ्या पक्षात पण तुम्ही भीमरावाला ही गोष्ट समजवा की जेव्हा पक्ष मांडण्याची वेळ येईल तेव्हा चूक बरोबर सोबतच ही गोष्ट देखील लक्षात ठेवली पाहिजे की बाळदादाचे विचार चांगलेच होते आणि बाळदादा आपल्याच जातीचा आहे आणि भीमरावचा भाऊ पण आहे. आणि भीम, नेहमीसारखं तिथे जाऊन स्वीकार करू नकोस की बाळा आणि बाकी लोकांनी मूर्ती लपवलीये म्हणून. आता तू शिकलेला आहेस तर ह्याच गोष्टीला वेगळ्या पद्धतीने तू सांग की सगळे निरपराधी वाटतील. नाही, जे खरं आहे ते तर मी बोलणारच, पण वचन देतो का बाळा दादा आणि बाकीच्यांना बी वाचवणार, कुणाला काय बी होऊ देणार नाही. मला नकोय तुझं वचन. जर चोर म्हणून सिद्ध करशील तर मग वाचवणार कसं? आणि मग त्यांच्या नजरेत आपल्यासारखी लोक चोर म्हणून सिद्ध होतील. मग नंतर तू कोणतंही कारण देऊन आम्हाला सोडवलं तरी. तर मग आपला प्रतिनिधी म्हणून कोण जाणार तिकडं? रामजी भाऊच गेलेले बरे. वय वय वय, रामजी भाऊच गेलेले बरे. हो, ते बरोबर असतील. पण अडचण ही आहे की रामजीचा सूर खूप वेळा भीमरावच्या सुराबरोबर मिळतो. आता समजा तिथे जाऊनही त्यांनी हाच सूर पकडला तर मग आपल्यावर संकट येईल. बाळदादा, तुझ्या स्वतःमध्ये काहीच कमी नाहीये. बाळदादा माझ्या समाजाचा आहे आणि त्यांच्यावर उठणारा प्रत्येक हात माझ्या विरोधात असेल. बाळदादा, तू काळजी नको करूस, मी आहे ना तुझ्यासोबत. गोपाळ जाईल आपला प्रतिनिधी बनून. बाळादादा, हे तू काय बोलत आहेस? होय बाळादादा, आनंददादा बरोबर बोलत आहे. मी एवढा हुशार चप्पल नाहीये जेवढा भीमराव आहे आणि रामजी काका आहेत. पर तुला हे माहित आहे की कुणापासून वाचवायचं आहे आणि कुठे काय बोलायचं आहे? भीम फक्त आपला हट्टच पुरा करतो. पर तू समध्यांचा विचार करू शकतोस आणि मला विश्वास आहे तुझ्या या हुशारीवर. त्यामुळे तूच जाशील आमचा प्रतिनिधी बनून. बाळदादा, असंच बोलणं वेगळी गोष्ट आहे, पण प्रश्न उत्तर तर्क वितर्क मध्ये मी कच्चा आहे. नाही, मला विचाराल तर भीमच बरोबर आहे. हे बघा, आजवर आपल्यासाठी भीमरावच लढत आला आहे आणि जिंकत बी आला आहे. त्यामुळे आपला प्रतिनिधी भीमरावच योग्य असेल. होय, नाही, गोपाळ बरोबर आहे. गोपाळ भीमरावपेक्षा कमी समजूतदार नाहीये. यायला आपण गोपाळला प्रतिनिधी बनून बघूया. अरे नाही, भीमच योग्य आहे. गोपाळ नाही, जास्त नाही, आहे. भीमच बरोबर आहे ना. गोपाळ भीमच जायला पाहिजे. तुम्ही सगळे गप्प बसा. मी विचार करतोय ना, मी या समाजाचा प्रतिनिधी बनणार आणि नाही भीमराव. कोणीतरी तिसराच माणूस प्रतिनिधी बनणार. तो आहे तर या समाजातलाच, परंतु माझ्यासारखा या गावातला नाही. पण आपल्या समाजातल्या लोकांना न्याय आणि जगण्याच्या सुविधा देण्यासाठी नेहमीच लढत आला आहे.
आणि तुझी लढाई लढायला मी खास करून त्याला बोलवलं आहे. आणि तो व्यक्ती आहे माझा मोठा भाऊ विश्वासराव. मी जे काही शिकलो आहे त्याच्याकडूनच शिकलो आहे. दादा, हा माझा मोठा भाऊ विश्वासराव आहे. त्यांच्या बोलण्याच्या पुढे कोणीच नाही टिकू शकत. त्यांच्या तर्कवितर्कांच्या पुढे कोणीच नाही टिकू शकत. आपल्या समाजाचं दुःख ह्याच्यासारखं कोणीच नाही अनुभव करू शकत. हा काही वेळापूर्वीच इथे पोचला आहे, त्यामुळे मी ह्याला संपूर्ण गोष्टी व्यवस्थित सांगितल्या आहेत. आणि मला वाटतं की बाळा दादासाठी तुम्हा सर्वांच्या मताने मी पंचायतमध्ये जावं. मी तुम्हा सर्वांना वचन देतो की स्पृश्य जातीतल्या एकाही माणसाला मी बोलूच देणार नाही. हे काय चाललंय इथं? ज्याला आपण ओळखत नाही, कधी बघितलं नाही, त्याच्यावर एवढा विश्वास कसा काय ठेवायचा? माझा गोपालवर पुरा विश्वास आहे. आणि गोपालचा आपला मोठा भाऊ विश्वासराववर, म्हणून मला विश्वासराववर शंका घ्यायची काहीच गरज नाही. आणि ते समध्यांचे भाऊ एकसारखे नसतात ना, की मोठ्या भावालाच काळजी असेल की लहान भाऊ त्याला संकटातनं बाहेर काढील की अजून आत ढकलेल. त्यामुळे मला विश्वासराववर पुरा विश्वास आहे. विश्वासरावच आपला प्रतिनिधी बनून जाईल. जाता है सो जान दे, तेरी दसान जाय, खेवटिया की नाव जूं घने मिलेंगे आय, घने मिलेंगे आय. प्रतिनिधी तो आहे जो समध्यासनी मान्य असेल. भीमच्या बाजूने बी लोक आहेत. त्यामुळे भीमाचं इथनं असं आज जाणं पंचायतीमध्ये प्रतिनिधी बनून जाण्याच्या समध्या शक्यतांना संपून टाकतं आहे. त्यामुळं ज्याला जायचं आहे त्यानं जावं, आणि ज्याला जायचं नसल त्यानं जाऊ नये. आता फक्त एकच उरलाय. उद्या पंचायतीत आपल्याकडनं प्रतिनिधी बनवून विश्वासरावच जाणार आहे. वय